आता मागच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केला फायलम निडारिया, त्याचे काही काही कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा आपण बघितल्यात. जसं आपण पोरीफेराचं सगळ्यात शेवटी आपण ॲक्च्युली पोरीफेरा काय असतं ते समजून घेतले. फक्त नुसतं डायग्रॅम किंवा इमेजच्या थ्रू काही काही गोष्टी क्लिअर होत नाहीत आपल्याला, कारण ॲज कम्पेअर टू हायर फायला जे काही लोअर फाईल आहे त्यातले आपण काही काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते पटकन कोरिलेट करू शकत नाही, इमॅजिन करू शकत नाही. तेवढ्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे. कारण जे हायर फायलामध्ये आर्थ्रोपोडा, मोलुस्का किंवा जे काही मॅमल्स असतील कॉर्डेट्समधले किंवा ॲम्फिबिया असतील, जरा काही काही गोष्टी क्लिअर असतात आपल्याला की असं काहीतरी ऑर्गॅनिझम आहे. पण तसं हे जे पहिले जे काही 4-5 फायलम आहेत पटकन आपण इमॅजिन करू शकत नाही. तेवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. आता सगळ्यात पहिला बघा, सी ॲनिमोन हा जो काही ऑर्गॅनिझम आहे म्हणजे या फायलमला बिलॉंग करतो तो, किंवा यातले जे या फायलमला बिलॉंग करणारे बरेच जे काही ॲनिमल्स असतील ते काय लक्षात ठेवा की सायंटिस्टला किंवा जे काही नॅचरलिस्ट होते त्यांना काय वाटायचं की हे प्लांट्स आहेत. कारण जर आपण त्याच्या बॉडीचं स्ट्रक्चर बघितलं एखाद्या प्लांटसारखं दिसते, पण ते ॲक्च्युली काय आहेत तर ॲनिमल्स आहेत. त्यामुळे सायंटिस्टसुद्धा कन्फ्यूज होते की या ऑर्गॅनिझमला प्लांटमध्ये कन्सिडर करायचं का ॲनिमलमध्ये, किंवा तिसराच एक काय तर कुठला तर ग्रुप काढला पाहिजे ह्यांच्यासाठी. आता आपल्याला माहिती आहे सगळ्यात जे प्रिमिटिव्ह होते ते कोण होते, पोरीफेरा होते. म्हणजे सुरुवातीला ऑब्व्हियसली प्रोटोझॉन्स असणार आहेत, अमिबासारखे ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. पण आपण स्पेसिफिक असं काय बघतो आता मल्टीसेल्युलरमध्ये, त्यामध्ये स्पॉन्ज, आपण स्पॉन्जिया किंवा जे काही प्लेक्टेला, हे सगळे एक्झाम्पल्स आपण बघितलेत. त्यानंतर थोडेसे ॲडव्हान्स झालेले कोण आहेत तर हे निडारिया किंवा त्याला आपण काय म्हणतो सिलेंटेराटा. आता या ऑर्गॅनिझम्समध्ये स्पेशल जे काही काही कॅरेक्टर्स आहेत ते सुद्धा आपण बघितलेत. आणि शक्यतो अभ्यास करताना कंपॅरिझन करून करत जावं, म्हणजे तुम्हाला इव्हॉल्युशन पॉईंट ऑफ व्ह्यूनं किंवा कसं सिम्पल टू कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर होत गेलं आहे नॉन कॉर्डेट्सपासून कॉर्डेट्सपर्यंत ते जरा असं क्लिअर होते. आता या फायलममध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय बघा की कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे त्यांचं टेंटॅकल्स, म्हणजे मुवमेंटसुद्धा आहे पण सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर काय टेंटॅकल्स. ॲज कम्पेअर टू जर आपण कंपेअर केलं ह्याचं पोरीफेरा बरोबर, पोरीफेरा एका ठिकाणी स्थिर होता, सेडेंटरी होता आणि लिटरली तो एखादा दगडासारखा दिसत होता. आपल्याला माहिती आहे बघा, फक्त त्या ऑस्टियामधून एखादं फूड पार्टिकल किंवा काय तर आत येणार, ऑस्क्युलमच्या थ्रू बाहेर जाणार, एकदम सिंपल अशी कॅनल सिस्टीम होती. आता इथं काय झालं आहे बघा, कॅव्हिटीचं नाव इथं लक्षात ठेवायचं, सिलेंटेराटामध्ये सिलेंटेरॉन किंवा गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. माउथ हे एकच ओपनिंग आहे आणि बॉडी प्लान कुठला असणार आहे, जर एकच ओपनिंग असेल एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये ते माउथ ॲज वेल ॲज ॲनस म्हणून काम करत असेल तर असणार आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लान. आणि सेल ॲग्रिगेट बॉडी प्लान कुठं होता, फायलम पोरीफेरामध्ये. आता हे जे काही त्याचे टेंटॅकल्स आहेत त्या टेंटॅकल्समध्ये किंवा त्याचे जे काही मुवमेंट आहे हे त्याचं जरासं काय झालं कॅरेक्टरिस्टिक फीचर झालं. कारण पोरीफेरामध्ये कुठल्याही प्रकारची मुवमेंट नव्हती, एका ठिकाणी ते सेडेंटरी असायचे, एका ठिकाणी स्थिर असायचे. आता यामध्ये काय होते बघा की जे टेंटॅकल्स असू दे किंवा जी काही ओव्हरऑल सगळी त्याची बॉडी आहे त्याच्यामध्ये काय होतं, मुवमेंट होते, हालचाल होते. कशासाठी आणि कशामुळं, तर सगळ्यात महत्त्वाचं एखादी जर मुवमेंट होणार असेल तर तिथं काय काम करत असतात, मसल काम करत असतात. आता आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काय होत असते, मुवमेंट होत असते. कुठले तर मसल कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत किंवा कुठले तर मसल काय होणार आहेत, रिलॅक्स होणार आहेत. त्यामुळे काय होत असते, एक प्रकारची हालचाल होत असते. आणि या मुवमेंटला कंट्रोल करण्यासाठी काय पाहिजे तिथं, तर नर्वस सेल्स पाहिजेत किंवा न्यूरॉन्स पाहिजेत. आणि या फायलम हा जो आपण बघतोय आत्ता सिलेंटेराटामध्ये नर्वस सेल्स आहेत, म्हणजे कॉम्प्लेक्स असं स्ट्रक्चर नाही ब्रेनसारखं वगैरे, फक्त काय आहेत, न्यूरॉन्स आहेत. आता आपल्यामध्ये कसं सेंट्रलाइज सिस्टीम आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, म्हणजे ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे, अशा सगळ्या काय सिस्टीम प्रेझेंट आहेत आपल्या. ओव्हरऑल सगळी नर्वस सिस्टीम कशी आहे, कॉम्प्लेक्स आहे. पण यामध्ये काय झाले, फक्त न्यूरॉन्स आहेत आणि त्यांनी एक नेटवर्क तयार केले. डिफ्युजर टाईप ऑफ काय असते, नर्वस सिस्टीम असते या ॲनिमल्समध्ये, या फायलममध्ये. आणि ते कशासाठी असते, तर अशा मुवमेंटसाठी. कारण मसलला सिग्नल जाणार आहे, इलेक्ट्रिक सिग्नल जाणार आहे, तो करणार आहे तर न्यूरॉन्स करणार आहेत. आणि हे कसे सिग्नल जनरेट करतात, काय करतात, ओव्हरऑल सगळे जे काही मेकॅनिझम आहे ते आपण बघणार आहे 12वीच्या चॅप्टरमध्ये. बरेच काही काही चॅप्टर्स आहेत, नंतर तुम्ही सगळ्या गोष्टी कोरिलेट करू शकाल, तेव्हा आपण बघूया. आता या ॲनिमल्समध्ये काय, तर टेंटॅकल्स सगळ्यात महत्त्वाचं काय, इथले ऑर्गन काय, याचे महत्त्वाचा ऑर्गन कुठला आहे, टेंटॅकल्स. तो ॲज अ डिफेन्स म्हणून किंवा एखाद्या प्रेला कॅप्चर करायला म्हणून याचा यूज करत असतो. आता स्पेसिफिक असं लक्षात ठेवा, प्रत्येक फायलमचे आपल्याला लक्षात ठेवायचे काही युनिक फीचर. जर आपण पोरीफेरामध्ये बघितलं असेल तर त्यामध्ये एक स्पेशल सेल होत्या कोॲनोसाइट्स, त्याचं नाव काय होतं, कोॲनोसाइट. इथं काय होतं, न्यूडोब्लास्ट. आणि स्पेसिफिक ते स्टिंगिंग सेल काय आहेत, निमॅटोसिस्ट. MCQचा क्वेश्चन आहे आणि पुस्तकात जरा एकदा तिची डायग्राम बघून घ्या, कारण डायग्रामच्या रिलेटेड तुम्हाला शक्यतो ते लेबल करा म्हणून येणार नाही निमॅटोसिस्ट, पण हे डायग्राम तुम्हाला तिथं देतील ऑप्शनमध्ये, तुम्हाला सांगतील हे नक्की काय ते ओळखायचं. त्यामुळे जरासं व्यवस्थित एकदा पुस्तकातली डायग्राम बघा. निमॅटोसिस्ट त्याला काय म्हणतो आपण, स्टिंगिंग सेल. आणि हे स्पेशल
असं युनिक असं काय लक्षात ठेवायचं फीचर आहे कुठल्या फायलमचं, तर फायलम निडेरिया. आता या सी ॲनिमोननं काय केलं बघा, जी फिश आहे गोबी फिश, त्याचं नाव आहे गोबी असं नाव आहे, एक स्टिंग केलं. नेमॅटोसिस्ट आहेत त्याच्या बॉडीमध्ये स्टिंग झालं लक्षात ठेवायचं. आणि आता हा जो फिश आहे तो काय झाला आहे, पॅरालाइज झाला आहे. म्हणजे तो फिश ॲज अ प्रे म्हणून कन्सिडर करा आणि हा प्रेडेटर म्हणून, भक्ष्य आणि भक्षक असं म्हणतो मराठीत आपण त्याला. आता हे जेव्हा पॅरालाइज होणार आहे तेव्हा हा जो सी ॲनिमोन आहे तो काय करणार आहे त्याला, तर कंप्लीट काय करणार आहे, डायजेस्ट करणार आहे. आता कन्फ्यूज होऊ नका की काही काहींना वाटेल की हा हायड्रा आहे, पण जरी एक आपण सिलेंटराटामध्ये हायड्रा जरी कन्सिडर करत असू, लक्षात ठेवायचं हायड्राची जी साईज आहे म्हणजे बॉडीचं स्ट्रक्चर जरासं काही तर सिमिलर असते, पण हायड्राची जी काही जो काही साईज आहे म्हणूया आपण, तो एखाद्या तांदळाच्या दाणा इतका लहान असतो तो. त्यामुळं हे असं कम्पेअर करू नका की हा हायड्रा आहे. हायड्राचं जरासं मेकॅनिझम वेगळं असते. हा जो आत्ता ॲनिमल बघतो तो आपण सी ॲनिमल कन्सिडर करा. त्यात निमॅटोसिसनुसार त्याचे बरेच काही काही त्याचे टाईप्स पडत असतात, त्याचं क्लासिफिकेशन बघत असतो आपण, पण तितकं इन डिटेल तुम्हाला आता सध्या नाही अभ्यासाला, त्यामुळे ते काय करायची गरज नाही. फक्त निमॅटोसिस्ट किंवा निडोब्लास्ट एवढा फक्त शब्द लक्षात ठेवा. आणि त्याचं फंक्शन काय, फूडला कॅप्चर करण्यासाठी डिफेन्स मेकॅनिझममध्ये हे सगळे त्याचे काय झाले, फंक्शन झाले. एकदम सिम्पल मेकॅनिझम आहे बघा. आता जर तुम्हाला आठवत असेल, मी तुम्हाला मागच्या एका लेक्चरमध्ये सांगितलेलं की जे दोन फॉर्म आहेत कशाच्या रिलेटेड, तर निडारियाच्या रिलेटेड, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. एक म्हणजे पॉलिप, दुसरा काय मेडुसा. पॉलिप असतो आपल्याला माहिती आहे सेडेंटरी असतो, एका ठिकाणी स्थिर असतो, पण त्यांच्याकडे ॲबिलिटी असते मुवमेंट करण्याची. आता इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बघा, त्यांच्यामध्ये काय झालं तर त्या ॲनिमलमध्ये युजली तो एका ठिकाणी स्थिर असणार आहे, सेसल झाली. आणि तो कसा झाला आहे, तर फ्री स्विमिंग झाला आहे. म्हणजे त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे फ्री स्विमिंग करण्याची. पण इन जनरल जर आपण स्टेटमेंट बघितलं ते कशा असतात, तर एका ठिकाणी स्थिर असतात, सेडेंटरी असतात किंवा ससायल असतात. आणि शेप कसा आहे, सिलेंड्रिकल किंवा ट्युब्युलर. आणि जे मेडुसा फॉर्म आहे तो कसा होता, आंब्रेला शेप होता आणि फ्री स्विमिंग. ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला क्वेश्चन पडत असतोय. आता जरासं इव्हॉल्युशन पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघूया. यातले काही काही जे सी ॲनिमोन आहेत म्हणजे काही काही निडारिया काय झाले, तर त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झालं, उत्क्रांती झाली, काही काही गोष्टी त्यांनी काय केल्या, ॲडॅप्ट केल्या. आता इथं काय झालं बघा, की जो टेंटॅकलचा जो पार्ट आहे, जराशी टेंटॅकल काय झाले, थिन झाले म्हणूया आपण. आणि त्यानंतर जो सिलेंड्रिकल शेप आहे तो कसा झाला, तर ट्यूबसारखा जो काही सिलेंड्रिकल शेप होता तो कसा झाला, तर अम्ब्रेला शेप झाला. पहिला जरा इव्हॉल्युशन पॉईंट ऑफ व्ह्यूने समजून घ्या व्यवस्थित. जे टेंटॅकल्स होते ते थिन झाले आणि जो शेप दिसतोय बघा आपल्याला, पहिला ट्यूबसारखा होता तो कसा झाला, आता अम्ब्रेला शेप झाला. आणि तयार काय झालं आपल्याला माहीत आहे, तर जेलीफिश. जेलीफिशमध्ये आपण बघितले ऑरेलिया बघितले, बऱ्याच प्रकारच्या काही काही आपण एक्झाम्पल्स बघितलेत. पण जेवढे तुम्हाला अभ्यासाला आहेत तेवढेच फक्त लक्षात ठेवा. आणि जे मी सिलेंटराटामध्ये सांगितले प्रत्येक ह्याचं कॉमन नेम ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आता त्यातलं एक आपल्याला गेलं बघा मेटाजेनेसिस. एक काय गेलं आपल्याला, मेटाजेनेसिस. बऱ्याच प्रकारच्या स्पेसीज आहेत जेलीफिशच्या, मग तितकं तुम्हाला इन डिटेल विचारत नाहीत, तेवढं फक्त माहीत पाहिजे. आणि जरासं ॲज अ तुम्हाला जी के म्हणून माहीत पाहिजे की जेलीफिश जरी फिश जरी आपण कन्सिडर करत असलो तरी सुद्धा ते आपण कुठल्याही कॉर्डेटमधल्या पायसेसमध्ये आपण कन्सिडर करत नाही. जेलीफिश जरी म्हणत असलो तरी सुद्धा तो फिश नाही आहे, तो फायलम कुठला आहे, निडारिया किंवा सिलेंटेराटा. हा जरासा फरक माहीत पाहिजे आपल्याला. तसाच एक इन्सेक्ट असतो सिल्वर फिश, जरी सिल्वर फिश म्हणत असलो तरी सुद्धा तो इन्सेक्ट आहे. त्यामुळे ते जरासं क्लिअर असू दे. जेलीफिश कुठल्या फायलमला बिलॉंग करते. काही काही जण फिश लावतात, मग ते पायसेस वाटतं काही काहींना, पण ते चुकीचं आहे, लक्षात ठेवा. ते कुठल्या फायलमला बिलॉंग करत असते, तर फायलम निडारिया. आता स्क्रीनवर तुम्हाला दिसते एक प्राया म्हणून एक असतं, ते आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. फक्त या ॲनिमलमध्ये काय असतं की दोन्ही फॉर्म आहेत. एक म्हणजे मेडुसा दिसतो आपला अँटेरियर साईडला सिलेंड्रिकल, आणि पुढचं जो पोस्टेरियर पार्ट आहे तिथं सिलेंड्रिकल पार्ट दिसतोय. आणि त्याला काय दिसतात आपल्याला, हे टेंटॅकल्स दिसतात. म्हणजे काही काही एक्सेप्शनसुद्धा आहेत, ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजेत. पण तेवढे इन डिटेल तुम्हाला क्वेश्चन विचारत नाहीत. फक्त मेडुसा, पॉलिप, जे काही ओबेलिया, ऑरेलिया, सिॲनेमोन किंवा ॲडेमशिया म्हणतो आपण त्याला, तेवढे फक्त एक्झाम्पल. आणि फायसिलिया सगळ्यात महत्त्वाचं, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, तेवढे फक्त लक्षात ठेवा व्यवस्थित. आणि त्यानंतर बघूया आता आपण टिनोफोरा काय आहे ते. आता जो स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय तो पुढचा फायलम आहे. फायलमचं नाव आहे टिनोफोरा. टिनोफोरामध्ये आपण काय काय बघितलेलं बघा, सिमेट्री कशी होती, रॅडियल सिमेट्री होती. आणि स्पेशल त्याला एक त्याचं कॉमन नेम आहे बघा, कॉमन नेम व्यवस्थित लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला क्वेश्चन पडला आहे. कॉम जेलीज किंवा त्याला काय म्हणतो आपण, सी वॉलनट. आता तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतंय, तुम्हाला मी सांगितलं बघा कॉम जेलीज का म्हणायचं, कारण त्याच्यावर जसं एखादा कंगवा असतो त्या पद्धतीचं स्ट्रक्चर दिसत असतं त्याच्या कॉम प्लेट्सवर. कॉम प्लेट्स आता जरा तुम्हाला पुढे एका स्क्रीनवर म्हणजे इथं सुद्धा दिसतात, टोटल 8 असतात तशा कॉम प्लेट्स. ते बघा जरा, टोटल हे जे काही तुम्हाला दिसतंय आता, जे काही बायोल्युमिनेशन्स दाखवते, लाईट जे काही इमिट झालेली प्रॉपर्टी दिसते इथं जरा क्लिअर दिसेल तुम्हाला. टोटल इथं अशा 8 काय असतात, कॉम्प्लेट्स प्रेझेंट असतात.
सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा. आणि त्यानंतर एक महत्त्वाचं बघा की ओव्हरऑल ज्या काही सगळ्या फायलममध्ये बऱ्याच वेळेला विचारत असतात की बायोल्युमिनेसन्स प्रॉपर्टी असलेला कुठला फायलम आहे. आणि बायोल्युमिनेसन्स म्हणजे काय, ही जी काही लाईट इमिट करण्याची जी काही प्रॉपर्टी आहे एखाद्या ऑर्गॅनिझमकडे असते त्याला काय म्हणायचं, बायोल्युमिनेसन्स. व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आणखीन एक त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, ते एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स आहेत. ते फ्रेश वॉटरमध्ये आपल्याला दिसत नाहीत, फक्त सी वॉटरमध्ये दिसत असतात, सॉल्ट वॉटरमध्ये दिसत असतात, म्हणून त्याला एक्सक्लुझिव्हली मरीन ॲनिमल्स म्हणतो आपण. हे जर असं त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. शेप आपल्याला समजला, सिमेट्री समजली, त्यानंतर जे काही त्याचं युनिक फीचर्स आहेत ते सुद्धा समजले. आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये कुठल्याही प्रकारचे निडोब्लास्ट काय ॲब्सेंट आहेत, म्हणून त्याला निडारिया म्हणतो आपण. आणि त्यांच्यामध्ये एक स्पेशल सेल्स असतात, त्या सेलला काय म्हणत असतो आपण, तर त्या सेलचं नाव आहे कोलोब्लास्ट. ते स्टिंगिंग नाहीत तर स्टिकी सेल्स असतात. कोॲनोसाइट, त्यानंतर निडोब्लास्ट, त्यानंतर कोलोब्लास्ट. व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रत्येक फायलमध्ये काही ना काही तर युनिक फीचर आहे आणि त्या युनिक फीचर्सवर तुम्हाला MCQचे क्वेश्चन पडत असतात. ते महत्त्वाचं आहे, तेवढं फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आज जो फायलम आपण कंप्लीट केला आहे त्या फायलमचं नाव आहे प्लॅटीहेल्मिंथिस. नंतर ॲस्केहेल्मिंथिस आपण कन्सिडर केला. आता प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये बघा फ्लॅट वर्म्स म्हणतो आपण त्याला, कारण त्यांची बॉडी कशी दिसते बघा, आपल्याला डॉर्सोवेंट्रली फ्लॅट दिसते आणि एका लीफसारखं स्ट्रक्चर दिसते. आणि जे टेप वर्म आहे ते रिबनसारखं दिसते, पण आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसते ते कसं दिसते बघा, एखाद्या पानासारखं स्ट्रक्चर दिसते, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅट बॉडी आहे. डॉर्सल आणि व्हेंट्रल तुम्हाला मी दोन्ही साईज सांगितलं नक्की काय असतं ते. डॉर्सल म्हणजे कुठला, पाठीकडचा भाग, आणि व्हेंट्रल म्हणजे काय झाला, पोटाकडचा भाग. 4 पायाचा ॲनिमल असू दे किंवा 2 पायाचा असू दे, त्यामध्ये डॉर्सल आणि व्हेंट्रल तुम्हाला व्यवस्थित साईड समजली पाहिजे कुठल्या येते. त्यातलं एकच कुठलं तर व्यवस्थित लक्षात ठेवा. व्हेंट्रल साईडला आपला हार्ट आहे, व्हेंट्रल साईड व्यवस्थित लक्षात ठेवायचं. प्रत्येक ॲनिमल्समध्ये जर आपण कम्पेअर केलं कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्समध्ये जरासे कॅरेक्टर डिफरंट असतात, पण बेसिक जरासं आपल्याला माहीत पाहिजे कुठली साईड कुठं झाली ती. आता या प्लॅनरियामध्ये आपण काय बघितलेलं आहे की स्पेशल असे सेल्स असतात, त्याला फ्लेम सेल म्हणतो आपण. कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे फ्लेम सेल, व्यवस्थित लक्षात ठेवा. किंवा प्रोटोनेफ्रिडिया म्हणतो आपण त्याला. त्याचं काय काम आहे तर एक्सक्रिशनमध्ये ते हेल्प करत असतात. व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्सक्रिशनमध्ये हेल्प करत असतात. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. आणि आणखीन एक काय, ऑस्मो रेग्युलेशन. आणि ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे आपल्याला काय माहीत आहे, आपल्या बॉडीमधला वॉटरचा आणि आयनचा बॅलन्स मेंटेन करायचं काम कोण करत असतं, तर इथं आपल्यामध्ये किडनी, पण इथं लक्षात ठेवायचं काय, फ्लेम सेल माहीत पाहिजे आपल्याला. आता फ्लॅट वर्मचा जर आपण सेक्शन घेतला तर बॉडी वॉल आपल्याला काय दिसत बघा, फ्लॅट दिसणार आहेत. आणि इथं काय सांगितलं तर जे काही ट्रान्सपोर्ट आहे ऑक्सिजनचं CO2चं थ्रू सिम्पल डिफ्युजन होत असते. एकदम सिम्पल मेकॅनिझम आहे. त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम ॲब्सेंट आहे. आणि प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये सिमेट्री कशी बघितली आपण, बायलॅटरल सिमेट्री बघितली. आता पुढचा पॉईंट बघा रिप्रोडक्शनचा. रिप्रोडक्शनमध्ये त्यांच्यामध्ये बाय एसेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे जी फ्रॅगमेंटेशन प्रोसेस असते ती होत असते. एक शब्द वापरलेला आपण, त्याच्याकडे काय असते, कपॅसिटी असते रिजनरेट करण्याची बॉडी. म्हणजे जो त्यांचा लोअर पार्ट आहे त्यापासून टेल तयार होऊ शकते आणि टेलपासून तिथं पुढं हेडसुद्धा तयार होऊ शकते. असं ह्यांच्यामध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन होत असते. त्याचबरोबर सेक्शुअल रिप्रोडक्शनसुद्धा आहे बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. आपण बघितले ते मेल आणि फिमेलचं काय होणार आहे, कॉप्युलेशन होणार आहे. त्यानंतर जे काही स्पर्म आणि एग्स आहेत त्यांचं काय होणार आहे, फ्युजन होणार आहे. आणि त्यानंतर जी काय ओव्हरऑल प्रोसेस असते, फर्टिलायझेशन म्हणजेच काय, फ्युजन झालं, पहिला झायगोट, त्यानंतर काय होणार आहे, एम्ब्रिओ तयार होणार आहे. आणि पुढची काय होणार आहे, ओव्हरऑल सगळी प्रोसेस काय होणार आहे, कंटिन्यू होणार आहे. यालाच काय म्हणतो आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन. दोन्ही पण आपण बघितल्यात बघा. व्यवस्थित आपल्याला गोष्टी जरा क्लिअर पाहिजेत. त्यानंतर बघा नर्वस सिस्टीम, त्यांच्यामध्ये मुवमेंट आणि सपोर्ट त्याबद्दल बघूया. नर्वस सिस्टीममध्ये 2 नर्व कॉर्ड आहेत, लॉन्जिट्युडिनल आपण बघितलेत बघा. त्यानंतर बघा 2 इथं आय स्पॉट दिसतात आपल्याला, डोळ्यासारखं काय ते स्ट्रक्चर दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं काय, न्यूरल गँग्लिया प्रेझेंट आहेत, म्हणजे ब्रेनसारखं स्ट्रक्चर दिसते आपल्याला. आणखीन एक कॅरेक्टर आपण बघितलेलं बघा, तर बिगिनिंग ऑफ सेफलायझेशन. सेफलायझेशन म्हणजे हेड. आपल्या 2 जे फायलम बघितलेले त्यामध्ये आपल्याला हेडसारखं असं प्रॉपर स्ट्रक्चर दिसत नाही. या फायलममध्ये थोडंसं तसं दिसायला चालू होतं, त्यामुळे ते जरासं युनिक फीचर आहे, आपण व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि बायलॅटरल सिमेट्री, एसिलोमेट, ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल, हे सुद्धा कॅरेक्टर व्यवस्थित त्याचे पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आजच्या पुरतं आपण इथे थांबूया.